श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, अशा प्रकारे या इक्ष्वाकु वंशामध्ये राजा मांधाता भगवंताच्या कृपेने चक्रवर्ती सम्राट झाला. मांधात्याची पत्नी शशबिंदू, या शशबिंदू आणि मांधात्यापासून एक कन्या बिंदुमती झाली. तिच्यापासून पुरुकुत्स, अंबरीश आणि योगी मुचकुंद असे 3 पुत्र झाले. त्यांना 50 बहिणी होत्या. त्या 50 जणींनी एकट्या सौभरी ऋषींना आपलं पती मानलं आणि त्यांच्याशी विवाह केला. परमतपस्वी सौभरी ऋषी एकदा यमुनेच्या पाण्यामध्ये बुडी मारून तपश्चर्या करत होते. तिथे त्यांनी पाहिलं की एक मत्सराज आपल्या पत्नीसह सुख उपभोगतोय. त्याचं ते सुख पाहून ब्राह्मण सौभरींच्या मनामध्ये सुद्धा विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि राजा मांधात्याकडे येऊन त्यांनी आपल्या 50 पैकी एका कन्येचा आपल्याशी विवाह व्हावा अशी इच्छा प्रगट केली. त्यावेळेला राजा म्हणाला, ब्रह्मन, स्वयंवरात कन्येने आपल्याला वरले तर आपण तिला घेऊन जा. जी तुमच्याशी विवाह करील तिला घेऊन जा. सौभरी ऋषींना राजा मांधात्याचे मनोगत समजलं. त्यांनी विचार केला की राजाने मला अशासाठी हे वृक्ष उत्तर दिलं की आता मी वृद्ध झालोय. माझ्या त्वचेला सुरकुत्या पडल्या आहे, केस पिकले आहेत आणि मान हालू लागली आहे. आता कोणतीही स्त्री मला पसंत करणार नाही. राजाला मला नकार देणं शक्य नव्हता, म्हणून राजाने असा तिढा माझ्यासमोर घातलाय. ठीक आहे, मी आता स्वतःला असा सुंदर बनवीन की राजकन्याच काय पण देवांगणासुद्धा माझ्यासाठी इच्छुक होतील. असा विचार करून समर्थ सौरभींनी मनोगत आपलं होतं त्याप्रमाणेच केलं. अंतपुरातल्या रखवालदाराने कन्यांच्या सजविलेल्या महालात सौरभी मुनींना नेऊन सोडलं. राजाची आज्ञा होतीच त्याप्रमाणे या सेवकांनी या राजाच्या आज्ञेनुसार सौरभींना मुलींच्या महालात नेऊन सोडलं. तेव्हा त्या 50ही राजकन्यांनी एका सौरभीलाच आपला पती म्हणून पाहिलं. त्या कन्यांचे मन सौभरींमध्ये अशा प्रकारे आसक्त झालं की त्या त्याच्यासाठी आपापसातला प्रेमभाव सोडून देऊन एकमेकींशी कलह करू लागल्या आणि एकमेकींना म्हणू लागल्या, हे तुला योग्य नाहीत, मलाच योग्य आहे. हे तुला योग्य नाही, हे मलाच योग्य आहे. ऋग्वेदाचं अध्ययन करणाऱ्या सौभरींनी त्या सर्वांचे पाणी ग्रहण केले. ते आपल्या अपरंपार तपश्चर्येच्या प्रभावाने बहुमूल्य सामग्रींनी सुसज्ज अनेक उपवने आणि निर्मल जलांनी भरलेल्या सरोवरांनी युक्त, तसंच सुगंधी फुलांच्या बगीच्यांनी घेरलेल्या महालांमध्ये बहुमूल्य शय्या, आसनं, वस्त्र, अलंकार, स्नान, सुगंधी उटणी, स्वादिष्ट भोजन आणि पुष्पमालांच्या योगाने आपल्या पत्नींसह विहार करू लागले. उत्तमोत्तम वस्त्र, अलंकार आदी धारण केलेले स्त्री पुरुष नेहमी त्यांच्या सेवेत होते. कुठे पक्षी चिवचिवाट करत होते तर कुठे भुंगे गुंजारव करीत होते. काही ठिकाणी भाट त्यांच्या कीर्तीची प्रशंसा करीत होते. 7 द्वीपांनी वेढलेल्या पृथ्वीचा स्वामी मांधाता सौभरींचे हे गृहस्थाश्रमाचे सुख पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याचा सार्वभौम संपत्तीचा आपण स्वामी असल्याचा गर्व गळून गेला. अशा प्रकारे सौभरी अनेक विषयांचे सेवन करीत गृहस्थाश्रमात रममान झाले असले तरी ज्याप्रमाणे तुपाच्या थेंबांनी आग तृप्त होत नाही त्याप्रमाणे ते तृप्त झाले नाही. ऋग्वेदाचार्य सौभरी एक दिवस स्वस्थ चित्ताने बसलेले होते. त्यावेळेला त्यांच्या मनात विचार आला, माशांच्या संगमाच्या दृश्याने आपण कशा रीतीने आपली तपश्चर्या आणि सत्वसुद्धा घालवून बसलो. मनामध्ये विचार चालला की एका दृश्याने
आपली तपश्चर्या, आपलं भगवंताविषयीचं प्रेम, आपली भक्ती या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. ते पुढे विचार करू लागले, अरे मी तर तपस्वी आणि सदाचरणाचे निष्ठेने पालन करत होतो. माझे झालेले हे अधःपतन तर पहा. मी दीर्घकाळपर्यंत केलेले तप पाण्यात विहार करणाऱ्या माशांचा संगम पाहून नष्ट झालं. मुनी मनामध्ये विचार करायला लागले, संगत्यजेन मिथुनव्रतीनां मुमुक्षु सर्वात्मनान विसृजेत बहिरिंद्रियाणि एकश्चरन् रहसि चित्तमनंत ईशे युंजीत तद्व्रतीषु साधुषु चेत प्रसंग. म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा आहे, मनामध्ये ते विचार करायला लागले की खरंच ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्यांनी भोगात रमलेल्या प्राण्यांच्या जवळही जाता कामा नये. एका क्षणासाठी सुद्धा आपली इंद्रिये बहिर्मुख होऊ देऊ नये. एकट्यानेच राहावे आणि एकांतात आपले चित्त सर्वशक्तिमान भगवंतामध्येच लावावे. संगतीच जर करायची असेल तर भगवंताच्या अनन्यप्रेमी निष्ठावान महात्म्यांशीच त्यांनी संगती केली पाहिजे. तुम्हाला मला तर संतांनी कितीतरी वेळा सांगितलंय की त्याच्यासाठी सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. संग पाहिजे तर सत्संग महत्त्वाचा आहे. आणि सत्संगाचा महिमा आपल्याला माहिती आहे की सत्संगतीच्या योगे नीचहि पावे सदा महत्वास. उत्तम संग माणसाचं जीवन बदलवून टाकतो. म्हणून तर आपल्याला नाथ महाराजांनी सुद्धा किती छान सांगितलंय, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, आम्ही बी घडलो. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना. तुम्ही बिघडाना नाही, तुम्ही पण घडाना. का? चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, चंदन चाहल्या बोरी त्या. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो. मग एका जनार्दनी विश्व बिघडले. एका जनार्दनी संतांच्या सानिध्यामध्ये एका जनार्दनी विश्व बिघडले. हरिरूप झाले संत संगे. हरिरूप भगवंताच्या पदाची प्राप्ती कुणामुळे? सत्संगामुळे. म्हणून संग करताना विचारपूर्वक करा. मी अगोदर एकांतात एकटाच तपश्चर्येमध्ये मग्न होतो. नंतर पाण्यातला माशांचा संग झाल्याने विवाह करून 50 झालो. पुन्हा संतानाच्या रूपाने 5000 झालो. विषयांमध्ये सत्यबुद्धी ठेवल्याने मायेच्या गुणांनी माझी बुद्धी नष्ट झाली. आता तर लोक आणि परलोक या संबंधी माझं मन इतक्या विविध लालसांनी भरलंय की त्याचा अंत नाही. एवं वसनगृहे कालम विरक्तो न्यासमास्थितः. परीक्षिता, अशा प्रकारे विचार करीत काही दिवस ते घरीच राहिले. नंतर विरक्त होऊन त्यांनी संन्यास घेतला आणि ते वनात निघून गेले. आपल्या पतीलाच सर्वस्व मानणाऱ्या त्यांच्या पत्न्यासुद्धा त्यांच्याबरोबर वनात गेल्या. परमसंयमी सौरभींनी तिथे जाऊन अतिशय घोर तपश्चर्या केली. घोर तपश्चर्येने शरीर क्रूश झालं आणि आहवनीय इत्यादी अग्नींसह स्वतःला त्यांनी परमात्म्याच्या स्वाधीन केलं. आपल्या पतीची ती आध्यात्मिक गती पाहून ज्वाळा जशा अग्नीमध्ये लीन होऊन जातात त्याप्रमाणे त्या पतीच्या प्रभावाने सती होऊन त्यांच्यामध्ये त्यांच्या पत्न्या लीन झाल्या. शुकाचार्य म्हणतात, राजा मांधा तु पुत्र प्रवरो योंबरीश प्रकीर्तितः पितामहेन प्रवृत्तो यौवनाश्वश्च तत्सुतः हारी तस्य पुत्रो भून् मांधातृ प्रवरा इमे. मांधा त्याच्या पुत्रांमध्ये थोरला अंबरीश होता असं मी पूर्वी सांगितलंय. त्याचा आजोबा युवनाश्व यांनी त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्याचा पुत्र यौवनाश्व आणि यौवनाश्वाचा पुत्र हारीत झाला. मांधात्याच्या वंशामध्ये हे तिघही वेगवेगळ्या गोत्रांचे प्रवर्तक झाले. नागांनी आपली बहीण नर्मदा पुरुकुत्साला दिली. नागराज वासुकीच्या आज्ञेने नर्मदा आपल्या पतीला रसातळात घेऊन गेली. तिथे भगवंताच्या शक्तीने संपन्न होऊन वध करण्यायोग्य गंधर्वांना पुरुकुत्साने मारलं.
यावर नागराजाने प्रसन्न होऊन पुरुकुत्साला वर दिला की जो या प्रसंगाचं स्मरण करील त्याला सापांपासून कधी भीती राहणार नाही. पुरुकुत्साचा पुत्र त्रसदस्यू होता. त्याचा पुत्र अनरण्य झाला. अनरण्याचा हर्यश्व झाला. त्याचा अरुणाचा त्रिबंधन पुत्र झाला. त्रिबंधनाचा पुत्र सत्यव्रत. हाच सत्यव्रत त्रिशंकू नावाने विख्यात झाला. त्याचं नाव त्रिशंकू का, तर वडिलांना त्रास देणं, गुरूंची गाय मारणं आणि प्रोक्षण न करता वस्तू वापरणं हे 3 दोष खेळल्यासारखे त्याला टोचत होते, म्हणून त्याचं नाव त्रिशंकू. हा त्रिशंकू पित्याच्या शापाने त्रिशंकू जरी चांडाळ झाला. का बरं, तर त्रिशंकूने विवाहासाठी उभी असलेली ब्राह्मण कन्या पळवली, म्हणून वडिलांनी त्याला तू चांडाळ हो अशा प्रकारचा शाप दिला. त्रिशंकू जरी चांडाळ झाला तरी विश्वामित्रांच्या प्रभावाने तो शरीरासह स्वर्गात गेला. देवांनी त्याला तिथून ढकलून दिलं तेव्हा तो खाली डोकं करून पडला, परंतु विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाने त्याला आकाशात स्थिर केलं. तो अजूनही आकाशात लटकलेला असा दिसतो. या त्रिशंकूचा मुलगा झाला हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्र याच्यासाठी वशिष्ठ आणि विश्वामित्र यांचं भांडण झालं. यांनी राजासाठी एकमेकांना शाप देऊन ते पक्षी झाले आणि कित्येक वर्षेपर्यंत लढत राहिले. काय झालं होतं, विश्वामित्रांनी राजसूय यज्ञाची दक्षिणा म्हणून हरिश्चंद्राचं सर्वस्व हिरावून त्याला राज्याबाहेर घालवलं. त्यामुळे त्याचे पुरोहित असणाऱ्या वशिष्ठांना राग येऊन त्यांनी विश्वामित्रांना तू समुद्रवासी बगळा हो असा शाप दिला. त्याचवेळी विश्वामित्रांनीही तू बगळा हो असा त्यांना शाप दिला. अशा रीतीने हे 2 पक्षी हरिश्चंद्रासाठी भांडू लागले. कित्येक वर्षपर्यंत हे भांडत होते. हरिश्चंद्राला संतान नव्हते, म्हणून तो अतिशय उदास असा जीवन जगत होता. नारदांच्या उपदेशानुसार तो वरुणांना शरण गेला आणि त्याने प्रार्थना केली की प्रभो मला पुत्र प्राप्ती व्हावी. यदि वीरो महाराज तेनैव त्वां यजे इति तथेति वरुणेनास्य पुत्रो जातस्तुरोहितः. महाराज, जर मला शूर पुत्र झाला तर त्यानेच मी आपला यज्ञ करीन. वरुण म्हणाले ठीक आहे. तेव्हा वरुणांच्या कृपेने हरिश्चंद्राला रोहित नावाचा पुत्र झाला. पुत्र होताच वरुण येऊन म्हणाले, हरिश्चंद्रा तुला पुत्र प्राप्ती झाली आहे, आता याच्या द्वारा माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाला, हा यज्ञ पशु 10 दिवसांनंतर यज्ञाला योग्य होईल. 10 दिवसांनंतर वरुण पुन्हा येऊन म्हणाले, आता माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाला, जेव्हा या यज्ञ पशूच्या तोंडात दात येतील तेव्हा तो यज्ञाला योग्य होईल. दात आल्यानंतर पुन्हा वरुण राज म्हणाले, आता याला दात आले आहे, माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाले, जेव्हा याचे दुधाचे दात पडून जातील तेव्हा या यज्ञासाठी योग्य होईल. जेव्हा दुधाचे दात पडले तेव्हा सुद्धा वरुण राज आले, आता या यज्ञ पशूचे दात पडले, माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाला, जेव्हा याला दुसऱ्यांदा दात येतील तेव्हा हा यज्ञ पशु यज्ञासाठी योग्य होईल. दात पुन्हा उगवल्यावर वरुण म्हणाले, आता माझा यज्ञ कर. तेव्हा हरिश्चंद्र म्हणाला, वरुण महाराज, क्षत्रिय पशु जेव्हा कवच धारण करू लागतो तेव्हा यज्ञासाठी योग्य होतो. इति पुत्रानुरागेण स्नेहयंत्री चेतसा. अशा प्रकारे पुत्रमोहाने पुत्रामध्ये जीव अडकल्याने हरिश्चंद्र पुढील वायदा करून वेळ टाळू लागला. तो जी वेळ सांगे त्याची वरुण राज वाट पाहत होते. रोहिताला जेव्हा समजलं की आपले वडील आपलं बलिदान करू इच्छितात तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी हातात धनुष्य घेऊन तो वनात निघून गेला. काही दिवसांनंतर त्याला समजलं की वरुण देवतेने आपल्या पित्याला ग्रासलं आहे, यामुळे त्याला जलोदर झालाय. तेव्हा रोहित आपल्या नगराकडे यावयाला निघाला, परंतु इंद्रांनी येऊन त्याला अडवलं. ते रोहिताला म्हणाले, पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये सेवन करीत पृथ्वीवर विहार करणेच चांगले. इंद्राचे म्हणणे मानून तो आणखीन 1 वर्षभर वनात राहिला. अशा प्रकारे 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या वर्षीसुद्धा रोहित आपल्या वडिलांकडे जाण्याचा विचार करत होता, परंतु वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण करून प्रत्येक वेळेला इंद्र त्याला अडवत होता. अशा प्रकारे 6 वर्ष रोहित वनात राहिला. 7व्या वर्षी तो जेव्हा आपल्या नगराकडे जाऊ लागला तेव्हा त्याने अजित गर्त्याकडून त्याचा मधला मुलगा शुनशेप याला विकत घेतलं
आणि त्याला यज्ञ पशु बनवण्यासाठी आपल्या पित्याकडे सोपवून त्यांच्या चरणांना वंदन केलं. तेव्हा परम यशस्वी श्रेष्ठ चरित्राच्या राजा हरिश्चंद्राची जलोदर रोगापासून सुटका झाली. त्यांनी पुरुषमेध यज्ञाने वरुण आदी देवतांचं यजन केलं. त्या यज्ञामध्ये विश्वामित्र ऋषी होता झाले. त्यानंतर संयमी जमदग्नी अध्वर्यू झाले, वशिष्ठ ब्रह्मदेव झाले आणि अयास्य मुनी सामगान करणारे उद्गाता झाले. त्यावेळेला इंद्राने प्रसन्न होऊन हरिश्चंद्राला एक सोन्याचा रथ दिला. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, अशा प्रकारे शुनशेपाचं वर्णन तर मी तुला पुन्हा सांगणारच आहे, पण सत्यव्रताचे दृढतेने पत्नीसह पालन करणाऱ्या हरिश्चंद्राला पाहून विश्वामित्र अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्यानंतर पुढे हा वंश कशा प्रकारे विस्तार झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.